नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। 8 जून रोजी लोकसभेचा निकाल लागणार होता आणि याच दिवशी मनोज जरांगे पाटील हे उपोषण देखील करणार होते। मात्र कधी काही सोबत असलेले, अगदी जरांगे पाटलांच्या गाडीला लटकून नेहमी त्यांच्या सोबत असणारे डॉक्टर रमेश तारक हे त्यांच्यापासून वेगळे झाले व थेट जालना जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आमच्या गावात आंदोलन करू नका असं थेट निवेदनच दिलं। याचसोबत त्यांनी 100 गावकऱ्यांच्या सह्या आणि 5 ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह्या घेतल्या होत्या। त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना निर्णय बदलावा लागला। 4 जून ऐवजी 8 जूनला हे उपोषण होणार आहे। पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मला गोळ्या जरी घातल्या तरी 8 जून रोजी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण होणार म्हणजे होणार, असं ठामपणे जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे। जरांगे पाटलांनी इशारा देत असताना 4 जून रोजी सरकारला काहीतरी मोठं घडवायचं होतं, मात्र आपण त्यांचा डाव ओळखला। 8 जून रोजी करणार असं देखील मराठा समाजाला सांगितलं आहे। उपोषण हे 8 तारखेला होणार। या संदर्भात सोशल मीडियावरती पोस्ट शेअर करा असं देखील त्यांनी आवाहन केलं। नेमकं जरांगे पाटील काय म्हणाले आहेत एकदा ते बघूयात। पुन्हा चालेल हे असं दिसतंय। यांनी काय केलं, 8ला बसतो, मला काय 4ला बसलं तरी उपोषण करायचं, 8ला बसलं तरी उपोषणच करायचं। मला कवा बसलं तर माझ्या जातीसाठी रक्त मला जाळायचंच आहे। माझं जीवन काय व्हायचं म्हणलं 4लाच बसायचं। निवेदन फेवेदनाला नाही किंमत देते, मुजीत बी नाही ती, आणि आम्ही बी मारतो त्या निवेदनाला। आम्ही बी मारतो ते निवेदन, आम्ही मुजीत मराठ्या पुढे काही किंमत नाही। परवानगी दिली तरी बी, नाही दिली तरी गोळ्या घातल्या तरी, नाही दिली तरी 8 तारखेला पठ्ठ्या बसलाच म्हणून समजा, तुम्हाला यश नाही येऊन देणार।